हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली. तर तुम्हा सगळ्यांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते. तर कसे आहात तुम्ही? नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात. आणि आज मी तुमच्यासोबत खूप सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन शेअर करणार आहे. ऍक्च्युली बऱ्याचदा आपल्याला त्याच डिझाईन बघून कंटाळा येतो, वेगळी युनिक अशी डिझाईन बनवायची असते, पण कशी बनवावी हे सुचतच नाही. आणि आजची ही जी काही डिझाईन आहे तर याची मी तुम्हाला संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स सहित सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून फक्त अशी डिझाईन बनवणंच नाही तर ती प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित कशी बनवावी तर हे देखील सहजच लक्षात येईल. आणि या छानशा डिझाईनमुळे आपल्या साडीला ब्लाऊजला खूप सुंदर असं लुक येईल. सो अशी छानशी ट्रेंडिंग ब्लाऊज डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा. ठीक आहे, सो चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात. आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी ब्लाऊज डिझाईन बनवणं खूपच सोपं जाईल. ठीक आहे, सो चला मग आता आपण स्टार्ट करूयात. तर हे बघा, इथे तुम्ही बघू शकतात की हा आहे ब्लाऊज पीस. खरं तर ना हा ब्लाऊज पीसचा जो काही बॉर्डर आहे तर ती अगदी बारीक आहे, छोटीशी, आणि त्यापासून आज आपण खूप सुंदर अशी डिझाईन बनवणार आहोत. तर बॉर्डर ऑलरेडी कट करून सेपरेट केलेली आहे. त्याचबरोबर इथे जे काही अस्तर आणि मेन फॅब्रिकचा बॅक पार्ट आहे तर तो सुद्धा आपण ऑलरेडी कटिंग करून घेतलेला आहे. आणि सगळ्यात आधी आता याचं मेजरमेंट कसं आहे ते मी तुम्हाला सांगते, म्हणजे तुम्हाला तुमच्या मापानुसार या डिझाईनसाठी कशा पद्धतीने कटिंग स्टिचिंग करावी हे सहजच लक्षात यावं यासाठी. सो बघा, मग इथे ब्लाऊजची उंची आहे 12.5, 1 इंच मार्जिन, असं टोटल आपण 13.5 इंचाला मार्किंग करून घेतलेली आहे. त्यानंतर इथून घेतलेला आहे 2.5 इंचाची गळा रुंदी आणि 5.5 इंच शोल्डर. त्याचबरोबर याचा जो काही मुंडा आहे तर तो सुद्धा आपण 5.5 इंच घेतला. क्रॉसमध्ये 1.5ला मार्किंग करून बॅक साईडच्या मुंड्याचा शेप सुद्धा दिलेला आहे. इथून नेहमी टाकत असतो छातीचा 4था भाग अधिक 1.5 इंच किंवा 2 इंच मार्जिन. आणि अशा पद्धतीने मापे टाकून खरं तर आपण हा बॅक पार्ट ऑलरेडी इथे कटिंग केलेला आहे. आता सगळ्यात आधी गळ्याची जी काही मार्किंग आहे तर ती आपल्याला करायची आहे अस्तरच्या बॅक पार्टवर. तर मग सगळ्यात आधी बंद बाजूच्या साईडने गळ्याची मार्किंग करायची. तर इथे गळा आहे 9.5 तर 10ला मार्किंग केलेली आहे. अर्धा इंच एक्स्ट्राचं मार्जिन ऍड करायचं. त्यानंतर 2.5 इंच गळा रुंदीची सुद्धा आपण मार्किंग केलेली आहे. आणि पट्टीच्या सहाय्याने हे पॉइंट जॉईन करून इथे आपल्याला एक बॉक्स तयार करायचा आहे. खरं तर ही आपली बेसिक स्टेप आहे. तुमचा गळा कुठलाही असो, सगळ्यात आधी आपल्याला ह्या पद्धतीने ही मार्किंग करावीच लागते. त्यानंतर आपण आता जो काही आपला मेन गळा आहे तर त्याचा शेप इथे ड्रॉ करणार आहोत. तर आज आपण मटका गळ्यावर डिझाईन बनवणार आहोत. सो बघा, मग अगदी सावकाश अलगद अलगद फेंट थोडीशी मटका गळ्याची मार्किंग मी इथे व्यवस्थित करून घेतली. आता ही जी काही मार्किंग आहे एक्झॅक्टली यावरच आता आपण थोडंसं डार्क करून घेऊयात, कारण की आपली फायनल मार्किंग इथे झालेली आहे. आणि मार्किंग डार्क केल्याने व्हिडिओमध्ये गळ्याचा मेन शेप कुठला आहे, कसा आहे तर ते तुमच्या सहजच लक्षात यावं यासाठी जर हा गळा तुम्हाला अजून थोडा डीप हवा असेल तर तुम्ही नक्कीच घेऊ शकतात. आता मार्किंग तर झालेली आहे. सो जी मार्किंग केली एक्झॅक्टली त्यावरच आपण इथे कटिंग करून घेऊयात. जर तुम्हाला हा गळा कॅनव्हास पेपर लावून स्टिच करायचा असेल तर मग हीच मार्किंग कॅनव्हास पेपरवर करून घ्यायची. पण आज आपण कॅनव्हास पेपर यूज न करता ही डिझाईन बनवणार आहोत. सो त्यामुळे मग आपण डायरेक्ट अस्तरवर मार्किंगही करून घेतली आणि कटिंग सुद्धा केलेली आहे. तर आता आपण इथे स्टिच करायला सुरुवात करूयात. तर सगळ्यात आधी इथे आपल्याला अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकाला जोडून घ्यायचं आहे. सो मेन फॅब्रिक सरळ ठेवलं, त्यानंतर त्यावर आपण कटिंग केलेला अस्तरचा बॅक पार्ट ठेवलेला आहे. सेंटरला एक पिन आणि दोन्ही साईडच्या शोल्डरला एक एक अशा टोटल 3 पिन आपल्याला इथे लावून घ्यायचं आहे, जेणेकरून स्टिचिंग करताना ते हलायला नको आणि आपलं चुकायला नको. गळा रुंदी सुद्धा एकदा चेक करून घेतली मी, बरोबर आहे की नाही. आणि आता साधारणतः 1/2 इंच असं एकसारखं मार्जिन ठेवत गळ्याच्या कडेकडेने आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. टीप मारताना मार्जिन अजिबातच कमी जास्त होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे, कारण आता आपण जशी टीप मारणार आहोत तसंच आपल्या गळ्याचा शेप इथे येणार आहे. ठीक आहे, सो बघा, मग अगदी व्यवस्थित आणि काळजीपूर्वक मी इथे टीप मारून घेतली. आता यानंतर आपल्याला लगेचच कमरेच्या साईडला सुद्धा टीप मारून घ्यायची आहे. सो कमरेच्या साईडला आपल्याला साधारणतः अर्धा इंच एवढं मार्जिन पकडत टीप मारायची आहे. टीप मारताना मार्जिन अजिबातच कमी जास्त होणार नाही याची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे. यानंतर जे काही एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे तर ते मी कट केलं आणि गळ्याच्या मध्ये सुद्धा जे काही एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे तर ते आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. सो बघा, मग जेवढं असताना आहे अगदी त्याच लेवलमध्ये आपल्याला हे ठेवायचं आहे. ठीक आहे, आता यानंतर आपल्याला गळ्याला द्यायचे आहे छोटे छोटे कर्ल्स.
जेणेकरून ज्यावेळेस आपण हा बॅक पार्ट सरळ करू तर तो प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित सरळ व्हावा, त्यासाठी खरं तर ही स्टेप खूपच इम्पॉर्टंट आहे. सो अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक आणि सावकाश आपल्याला इथे कट्स मारायचे आहे. कट्स मारून झाल्यानंतर आपल्याला बघा या पद्धतीने अगदी व्यवस्थित सावकाशपणे हा पार्ट सरळ करायचा आहे. खूप जोरात खेचण्याची इथे गरज नाहीये. ठीक आहे. आणि गळ्याच्या साईडने व्यवस्थित कपडा सेट करून घ्यायचा आहे, शेपही व्यवस्थित. आणि सगळ्यात आधी आता आपल्याला गळ्याच्या साईडला द्यायची आहे दाबटीप. तर बघा मग आता इथे दाबटीप देताना आतला जो काही अस्तरचा कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे, जेणेकरून आपली फिनिशिंग बिघडायला नको. सो फिनिशिंगसाठी खूपच महत्त्वाचे टिप्स आहेत, तर ही तुम्ही आवर्जून फॉलो करायची आहे. आणि बघा मग अगदी परफेक्ट अशी आपण इथे दाबटीप देऊन घेतलेली आहे. गळ्याचा शेपही एकदम व्यवस्थित आला. यानंतर लगेचच आपण कमरेच्या साईडला सुद्धा दाबटीप देऊन घेऊयात. आणि इथे सुद्धा दाबटीप देताना जो काही आपला आतला अस्तरचा कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची. आणि फायनली गळा आणि कमरेचा पार्ट दोन्ही सोबतच फिनिशिंग सहित रेडी झालं. इथे कुठेही आपल्याला कमरपट्टी किंवा गळापट्टी लावण्याची गरजही पडली नाही. सो ही खूप सोपी पद्धत आहे परफेक्ट बॅक पार्ट रेडी करण्याची. त्यानंतर ह्या पद्धतीने बघा अस्तर मेन फॅब्रिक एकमेकाला जोडून घ्यायचं. आता जोडताना जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन पकडायचं. त्याचबरोबर जोडताना कुठे गोळा होणार नाही, तिरकस जाणार नाही, कुठे फुगा येणार नाही, तर ह्या छोट्या मोठ्या गोष्टीची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे. आता हे जोडून झाल्यानंतर जे काही एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे तर ते कट करून परफेक्ट असा बॅक पार्ट आपल्याला इथे रेडी करायचा आहे. कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे अस्तरवर आपण परफेक्ट कटिंग करत असतो, पण ब्लाऊज पीसचा कपडा आपण थोडंसं एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून कटिंग करतो. खरं तर म्हणूनच मग ह्या पद्धतीने एक्स्ट्राचं कट करून परफेक्ट बॅक पार्ट रेडी करायचा पुढची डिझाईन बनवण्याच्या आधीच. ठीक आहे. सो बघा मग फायनली आपला प्रॉपर फिनिशिंग सहित इथपर्यंतचा हा पार्ट इथे रेडी झालेला आहे. आणि आय होप सो इथपर्यंत तुमच्या लक्षात देखील आलेलं असेलच. आता यानंतर आपल्याला पुढच्या डिझाईनसाठी काय करायचं आहे, मध्ये काठाची एक पट्टी तयार करायची आहे. त्यासाठी इथे मी अस्तर आधी कट करून घेते. तर ही जी काही पट्टी आहे तर ही तुम्ही 1 इंच, 1.25 इंच, 1.5 इंचापर्यंत बनवू शकतात. सो मी सुद्धा इथे 1.5 इंचाची पट्टीची मार्किंग केलेली आहे. आणि जी काही लाईन ड्रॉ केली ना त्याच्याकडेने 1/2 इंच एवढं मार्जिन ठेवत आपल्याला इथे हे कटिंग करून घ्यायचं. सो बघा मग ही पट्टी आता आपली फायनली इथे कट झालेली आहे. आता काय करायचं, हा जो काही काठ आहे ना तर तो सरळ ठेवायचा. त्यानंतर त्यावर आपण जी काही कटिंग केलेली अस्तरची पट्टी आहे तर ती ठेवायची. आणि खडूच्या सहाय्याने जी काही मार्किंग केलेली आहे एक्झॅक्टली त्यावरच आपल्याला इथे टीप मारून घ्यायची आहे. वरच्या साईडला टीप मारून झाल्यानंतर खालच्या साईडला सुद्धा आपण जी काही मार्किंग केलेली आहे एक्झॅक्टली त्यावर टीप मारून घ्यायची. त्यानंतर जे काही एक्स्ट्राचं आहे तर ते आपण कट करून घेऊयात. सो दोन्ही साईडचं आपल्याला इथे कटिंग करायचं आहे. आता हे कटिंग झाल्यानंतर ही जी काही पट्टी आहे तर ही आपल्याला खरं तर आधी सरळ करायची आहे. तर मी इथे स्क्रू ड्रायव्हर घेतलेला आहे. तुम्ही कुठलीही एखादी शार्प वस्तू इथे यूज करू शकतात. अशा पद्धतीने ही पट्टी मी सरळ केली, व्यवस्थित ती सेट करायची. आणि मग दोन्ही साईडने आपल्याला कडेकडेने द्यायची आहे दाबटीप. तर बघा मग आता इथे सुद्धा दाबटीप देताना जो काही आपला आतला असेलचा कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची, जेणेकरून आपली फिनिशिंग बिघडायला नको. सो बघा मग मी तुमच्यासोबत ज्या काही फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स शेअर करत आहे तर त्या तुम्ही आवर्जून फॉलो करायचे, जेणेकरून तुम्हाला सुद्धा आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी डिझाईन प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित सहज स्टिच करता यावी. त्यासाठी हा पॉइंट खरं तर खूपच गरजेचा आहे आणि इम्पॉर्टंट आहे असं म्हटलं तरी चालेल. फायनली पट्टी तयार झाली. सेंटर पॉईंटची एक मार्किंग करायची. दोन्ही साईडने आपण 3-3 इंचाला इथे मार्किंग करून घेऊयात. म्हणजे 3-3 म्हटल्यावर टोटली 6 इंचाची आपल्याला इथे पट्टी लावायची आहे. खरं तर थोडंसं लुझिंग मध्ये तुम्ही 7 इंच घेतलं तरी सुद्धा चालणार आहे. आता बघा गळ्याच्या मधलं जे काही मेन फॅब्रिक होतं ना तर ते घेतलं आणि याच्यानं आपल्याला छोटे छोटे चौकोन कट करायचे आहेत. तर टोटल आता आपल्याला इथे 5 चौकोन लागणार आहे. 2x2 केले तरी सुद्धा चालणार आहे किंवा 1.5x1 केले तरी चालेल. खूप काही मोठे करण्याची इथे आपल्याला गरज नाहीये. सो बघा मग मी इथे व्यवस्थित इथे कट करून घेते. आता बघा हे चौकोन तर खरं तर आपले कट करून तयार झालेले आहे. आता आपण इथे छोटे छोटे लटकन डिझाईन बनवणार आहोत. तर सगळ्यात आधी ह्या पद्धतीने बघा मी जसं फोल्ड केलेलं आहे ना तसं फोल्ड करून सिंपल कडेकडेने टिप मारायची आहे. आता मी म्हटल्याप्रमाणे इथे आपल्याला 5 छान असे लटकन बनवायचे आहे. त्यासाठी 5 चौकोन आपण घेतलेले आहे आणि ते सिंपली ह्या पद्धतीने फोल्ड करत कडेने आपल्याला टिप मारायची आहे, म्हणजे ते व्यवस्थित
डबल लेअरमध्ये जॉईंट होऊन जातील. आणि खरं तर त्रिकोण शेपमध्येच आपल्याला ते हवे होते, पण चौकोन करून मग ते जॉईन करायचे. आता इथे टीप मारून झाल्यानंतर कटिंग करताना किंचितसं कधी कधी आपलं थोडंफार कमी जास्त होतं, तर ते कट करून हे व्यवस्थित सेट करायचं, जेणेकरून प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित आपल्याला हे छानसे छोटेसे लटकन तयार करता यावं. त्यासाठी खरं तर ही स्टेप खूपच इम्पॉर्टंट आहे. सो बघा, मग फायनली 5चे 5 त्रिकोण मी इथे तयार करून घेतलेले आहे. आता यासाठी आपल्याला लागणार आहे नॉट. तर मी इथे रेडीमेड गोल्डन कलरची नॉट घेते. अगदी छोटे छोटे तुकडे आपल्याला इथे करायचे आहे. 1 इंच 2 इंच, 1 इंच एकदम कमी होईल, 2, 2.5, 3 इंचापर्यंत तुम्ही इथे छोटे छोटे कट करू शकता. त्यानंतर ह्या पद्धतीने फोल्ड करत त्यामध्ये नॉट टाकायचं आणि इथून टीप मारायची. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे टीप मारताना सुरुवातीला आणि शेवटी डबल टीप देऊन लॉकही करायचं. त्यानंतर एक्स्ट्राचं कट केलं आणि बघा हे ह्या पद्धतीने सरळ करायचं. तर किती सुंदर छोटंसं आपली जी काही पाकळी असते ना फुलाची, त्या टाईपमध्ये हे तयार झालेलं आहे. खरं तर खूप सुंदर आहे, दिसायला मस्त दिसतंय आणि यामुळे आपली डिझाईन अजूनच उठून सुद्धा दिसणार आहे. सो त्यामुळे मग आपण हे बनवून घेऊयात. आणि मी म्हटल्याप्रमाणे आपल्याला इथे टोटल 5 बनवायचे आहेत. तर साईज सेम घ्यायची आहे, कमी जास्त साईज होऊ देऊ नका. आणि मी ज्या पद्धतीने व्हिडिओ दाखवते त्या पद्धतीने जर तुम्ही केलं तर नक्कीच तुम्हाला जमेलच. असं ही संपूर्ण डिझाईनची कटिंग स्टिचिंग जेवढं शक्य आहे तेवढं साध्या सोप्या पद्धतीने मी तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करत आहे. सो तुम्ही सुद्धा अगदी काळजीपूर्वकच ह्या गोष्टी करायच्या आहेत, म्हणजे मग तुमची डिझाईन सुद्धा मस्त अशी नक्कीच तयार होईल. सो बघा, टोटल इथे 3 तयार झालेले आहे. आता उरलेले जे काही 2 आहे ना, तर ते सुद्धा मी इथे तयार करून घेते. म्हणजे ज्या पद्धतीने आपण आधीचं केलेलं आहे ना, सेम त्याच पद्धतीने उरलेले हे करायचे. ठीक आहे. आणि महत्वाचा पॉइंट आहे, जर तुम्हाला इथे वाटत असेल की अजून थोडे लटकन लावायचे असेल, त्या पट्टीला आपण खरं तर हे जॉईन करणार आहोत, तर तुम्ही करू शकता. म्हणजे किती जवळ लावायचं, किती लांब लावायचं, 2 लटकन मधले जो काही अंतर आहे तर ते किती ठेवायचं हे टोटली तुमच्यावर डिपेंड आहे. त्यामुळे मग मी तर इथे 5च घेतलेले आहे. तुम्हाला 6-7 घ्यायचे असेल घेऊ शकतात, किंवा 3 जरी घ्यायचे असेल, 4 जरी घ्यायचे असेल तरी सुद्धा तुम्ही घेऊ शकतात. म्हणजे तुम्हाला किती लावायचे आहे तर हे टोटली तुमच्यावर डिपेंड आहे. सो अशा पद्धतीने फायनली आपले हे 5 लटकन तयार झालेले आहे. सो आता आपण त्या पट्टीला जॉईन करून घेऊयात. आता सगळ्यात महत्वाचा पॉइंट म्हणजे ही पट्टी तुम्ही आधी बॅक पार्टला जॉईन करू शकतात, किंवा मग आधी त्याला लटकन लावू शकतात आणि मग ही पट्टी जॉईन केली तरी सुद्धा चालणार आहे. म्हणजे तुमच्यावर डिपेंड आहे की तुम्हाला कुठली गोष्ट इझी वाटते, कुठली नाही ते. ठीक आहे. सो बघा, मग मी साधारणतः 2.5 ते 3 इंचावर आपण पट्टी लावणार आहोत इथे. तर मोजून घ्यायचं आहे 6 इंचाचं, तर मार्किंग ऑलरेडी केलेली आहे. सो त्याच लेवलमध्ये आपल्याला थोडंसं लुझिंगमध्येच हे जोडायचं आहे. आता ही जी काही पट्टी आहे ना, तर ही मग बऱ्यापैकी ब्रॉड घेतलेली आहे. जर तुम्हाला यापेक्षा बारीक घ्यायची असेल तर सुद्धा तुम्ही इथे नक्कीच घेऊ शकतात. आता बघा, मार्किंग तर मी ऑलरेडी केलेली आहे. बरोबर त्याच मार्किंगवर ठेवून आपण हे जॉईन करून घेऊयात. फक्त एकदा मी पुन्हा कन्फर्म करून घेतलं, थोडंसं मोजून घेतलं. आणि आता हे जोडताना काय करायचं, सुरुवातीला आणि शेवटी डबल टिप देऊन आपल्याला लॉक करायचं आहे, म्हणजे ते व्यवस्थित पॅक होऊन जाईल. एक साईडने जोडून झालं की सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडने सुद्धा आपण इथे जोडून घेऊयात. आणि इथे सुद्धा आपल्याला व्यवस्थित डबल टिप देऊन लॉक करायचं आहे. ठीक आहे. सो बघा, मग फायनली अशा पद्धतीने आपण अगदी परफेक्ट व्यवस्थित एकाच लेवलमध्ये हे जी काही पट्टी आहे तयार झालेली, तर ती इथे जॉईन करून घेतलेली आहे. आणि यानंतर आता आपण जे काही तयार केलेले हँगिंग्स आहेत किंवा लटकन्स आहेत, तर ते आपल्याला या पट्टीला लावायचे आहे. खरं तर आता इथे मी मार्किंग करून घेते, म्हणजे बरोबर एकाच लेवलमध्ये आपले हे जे काही हँगिंग्स तयार केलेले आहेत ते हे लागले जावेत यासाठी. कारण जर का त्यामधला डिस्टन्स कमी जास्त झाला तर मग आपलं सगळं फिनिशिंग लुक डिझाईनचं बिघडू शकतं. सो तसं होऊ नये त्यासाठी मग काय करायचं, मोजूनच घ्यायचं आहे. आणि मग बघा, ह्या पद्धतीने आता ते बरोबर हँगिंग्स मी इथे ठेवलेलं आहे. आणि आता टीप मारत आपण हे सगळं जोडून घेऊयात. आता हे जोडताना सुद्धा ना, किती खाली पाहिजे, व्यवस्थित एकाच लेवलमध्ये येत आहे की नाही त्याची काळजी घेत, त्याचा थोडासा अंदाज घेत आपल्याला इथे टीप मारून हे सगळेच तयार केलेले हँगिंग्स इथे लावून घ्यायचे आहे. आणि या हँगिंग्सला जर तुम्हाला थोडे वेगळ्या पद्धतीची डिझाईन बनवायची असेल तर तुम्ही बनवू शकतात. त्याला लेसही लावायची असेल तर तेही तुम्ही नक्कीच लावू शकतात. बट आपण इथे सिंपल पटकन पण दिसायला छान असे बनवलेले आहेत. आणि बघा, मग व्यवस्थित जी मार्किंग केली होती बरोबर त्यावरच एकाच लेवलमध्ये आपण हे संपूर्ण हँगिंग्स लावून घेतलेले आहेत. ठीक आहे. आणि शक्यतो डबल टिप देऊन लॉक करायचं, म्हणजे ते तिथून निघायचे चान्सेस राहणार नाही. सो बघा, मग फायनली 5 आपण इथे लावून घेतलेले आहे.
आणि एक्स्ट्राचं जे काही नॉट आहे ते मी कट करते. आता मी मगाशीच म्हटली होती मी ते 5 लावले, तुम्ही 6, 7, 8 लावू शकता किंवा यापेक्षा कमीही लावू शकतात, तर ते टोटली तुमच्यावर डिपेंड आहे. त्यानंतर बघा आता सेंटरपासून आपल्याला 4.5 इंचाला मार्किंग करायची, अर्धा इंच साईडला आणि उभा 4 इंचाच्या टक्स पॉईंटची मार्किंग करायची. आता जी मार्किंग केलेली आहे एक्झॅक्टली त्यावरच ह्या पद्धतीने फोल्ड करून तिरका टक्स आपल्याला टाकायचा आहे. लक्षात राहू द्या, टक्सला नेहमी डबल टिप द्यायची, म्हणजे संपूर्ण टक्सला सुद्धा, आणि टक्स टाकताना सुरुवातीला सुद्धा डबल टिप देऊन लॉक करायचं. एक साईडचा टक्स टाकून झाला की सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडचा टक्स सुद्धा आपल्याला टाकून घ्यायचा आहे. आणि महत्वाचं म्हणजे दोन्ही पण टक्स अगदी परफेक्ट टाकायचे, कारण की परफेक्ट म्हणजेच योग्य पद्धतीने टक्स टाकणं खूप गरजेचं असतं. फिटिंग आणि फिनिशिंगसाठी ते खूपच इम्पॉर्टंट आहे. सो त्यानंतर बघा मी इथे एक लेस घेतलेली आहे. खरं तर ही लेस गोल्डन आणि ग्रीन कलरच्या कॉम्बिनेशनची आहे, म्हणजे ब्लाउजला काठाला मॅच होणारी, आणि ती आता आपल्याला इथे गळ्याला कडेकडेने लावून घ्यायची आहे. आता लावताना व्यवस्थित एकसारखी लावायची आहे. खरं तर हा सगळा कर असा गोलाकार शेप आहे. बऱ्याचदा कानेकोपरे असल्यावर आपल्याला लेस लावणं अवघड जातं, मग अशा वेळेस आपल्याला ती व्यवस्थित क्रॉसमध्ये फोल्ड करावी लागते. आता इथे आपल्याला कुठेही फोल्ड करायची नाहीये, फक्त जसं जसा शेप आहे तसं तसंच ते पकडत आपल्याला लावून घ्यायची आहे. ठीक आहे. सो बघा मग मी इथे ही लेस लावून घेतली. आता या लेसला दुसऱ्या साईडने सुद्धा आपल्याला टीप देऊन घ्यायची आहे. ऍक्च्युली मी नेहमीच सांगत असते, लेस तुमची जाड बारीक कशीही असो, शक्य असल्यास दोन्ही साईडने टीप द्यायची सवय लावायची. त्याचे 2-3 फायदे आहेत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे लेस बॅक लागली जाते, ती वरती तरंगत सुद्धा नाही, आणि मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे फिनिशिंग सुद्धा खूपच सुंदर येते. ठीक आहे. आता गळ्याला लेस लावून झाल्यानंतर इथे कमरेच्या साईडला सुद्धा लावून घेऊयात. खरं तर तुम्ही नाही लावली तरी सुद्धा चालणार आहे, पण कसं ना आता सध्या खूप ट्रेंड चालू आहे, त्यामुळे जर का कमरेच्या साईडला छान अशी डिझायनर लेस लावली तर आपला ब्लाउज ना अजून उठून दिसतो. सो त्यामुळे मग तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करू शकता. सो बघा मग फायनली इथे लेस लावली कमरेच्या साईडला, आणि ह्या लेसला सुद्धा मी दुसऱ्या साईडने टीप देऊन घेतली. ठीक आहे. आणि खरं तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथे ना लेस तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही लावू शकतात, किंवा तुमच्या कस्टमरला कशी हवी आहे त्यावर ते डिपेंड आहे. आणि फायनली आपली ही डिझाईन इथे तयार झालेली आहे. सो जवळून तुम्हाला लुक दाखवते, म्हणजे नक्कीच तुम्हाला आयडिया येईल. आणि बघा मग मी इथे एक सेंटरला गोल्डन छान असा पॅचही लावून घेतलेला आहे, तर तुम्ही सुद्धा तिथे छान पॅच लावू शकता, म्हणजे डिझाईन अजूनच उठून दिसेल. सो बघा मग फायनली मटका गळ्यावर खरं तर आपण खूप सुंदर अशी लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुक मधली इथे ब्लाउज डिझाईन बनवलेली आहे, आणि छान लेस लावलेली आहे, मध्ये पॅचही लावलेला आहे, त्यामुळे सुद्धा ही डिझाईन अजूनच उठून दिसते. त्याचबरोबर आपण जे काही हँगिंग्स वगैरे तयार केलेले आहे ते सुद्धा खूप मस्त आहे, दिसायला खूप छान दिसतात, आणि त्यामुळे सुद्धा डिझाईन मस्त उठून दिसते. मग ही डिझाईन तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा, कारण बऱ्याचदा कस्टमरला सुद्धा मटका गळा हा खूप आवडत असतो, आणि आपल्याला सुचत नाही की मटका गळ्यावर कशी डिझाईन बनवावी. सो ही डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघू शकतात. नक्कीच तुमच्या कस्टमरला सुद्धा आपली आजची ही डिझाईन आवडेल, आणि ह्या छानशा मटका गळ्यावरच्या डिझाईनमुळे आपल्या साडीला आणि ब्लाउजला खरं तर खूप सुंदर असे लुक येणार आहे. सो तुम्ही सुद्धा अशी डिझाईन नक्की ट्राय करून बघा, नक्कीच तुम्हाला जमेल सुद्धा, आणि आय होप सो ही डिझाईन तुम्हाला आणि तुमच्या कस्टमरला नक्कीच आवडेल. सो त्यामुळे मग तुम्ही नक्की ट्राय करून बघा. ठीक आहे. सो बघा मग फायनली आपलं संपूर्ण कटिंग स्टिचिंग झालेली आहे. बघितल्यावरच लक्षात येते फिनिशिंग फिटिंग किती सुंदर अशी आलेली आहे, आणि असंही मी संपूर्ण कटिंग स्टिचिंग तुम्हाला अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स सहित सांगितलेलं आहे. या पद्धतीने तुम्ही कटिंग स्टिचिंग करून बघा, आणि जर तुम्हाला यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे. सो चला मग आपण आपला आजचा छानसा व्हिडिओ इथेच थांबूयात, आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ज्या वेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल. ठीक आहे. सो चला मग आता भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या, आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.